कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 5 तारखेला नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय महापौर रूपाराणी निकम यांनी घेतला. त्यानुसार कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात आज पहिला जनता दरबार पार पडला. महापौरांनी या जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या तातडीनं निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. महापौरांनी न्यायालयीन किंवा तांत्रिक अडचणी असलेल्या प्रकरणांना काहीसा कालावधी लागू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. आजच्या जनता दरबारात विविध विभागांशी संबंधित एकूण 136 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये पर्यावरण विभागाकडील 2, विद्युत आणि अतिक्रमण विभागाकडील प्रत्येकी 5, आरोग्य विभागाकडील 22, नगररचना विभागाकडील 28, सामान्य प्रशासन विभागाकडील 9, शहर अभियंता विभागाकडील 23, पाणीपुरवठा विभागाकडील 8, घरफाळा विभागाकडील 7, इस्टेट विभागाकडील 18, परवाना विभागाकडील 3, उद्यान विभागाकडील 4, पेन्शन आणि विवाह नोंदणी विभागाकडील प्रत्येकी 1 अर्ज दाखल झालाय. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, गटनेते मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.